पब्लिक हिअरिंग घेतली नाही, काही न करता हा प्रकार केलाय. आता हे नगर विकास मंत्रालयाच्या अंडर येतं. नगर विकास मंत्र्याला माहीतच नाहीये हे काय केलं, त्यांना काहीच माहित नाही, त्यांना माहीतच नाही. आणि इथं जो एक अत्यंत असंविधानिक अशा पदावरचा तो कुंभमेळा मंत्री आहे, जळगावचा केळीवाला मी ज्याला म्हणतो, यांनी एकतर्फी हे सगळं रेटून नेण्याचा प्रयत्न केला. आणि आज एका माणसाचा इगो फक्त या गोष्टीला आम्हाला सगळ्यांना नाशिककरांना आडवा येतोय. हा झोन इथं बदलला. आता टेंडर रद्द ज्या वेळेला केलं तेव्हा त्यात असं लिहिलं सांगितलं की आचारसंहितेच्यामुळे आम्ही हे आता रद्द करतोय. याचा अर्थ आचारसंहिता संपल्यानंतर यांना हे परत आणायचंय. ऑलरेडी 350 एकर कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून डिक्लेअर केलेली होती जागा साधुग्रामसाठीची. याच्या व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी, जे खत्री मॅडमचा नवरा आहे, त्यांनी काय 31 लाख स्क्वेअर मीटर जागा ही ऑलरेडी भाडेपट्ट्यावर घेतलेली आहे. 31 लाख चौरस मीटर जागा ही ऑलरेडी भाडेपट्ट्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेली आहे साधुग्रामसाठी. मग हा अट्टहास काय की हे पाडायचं. याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे मूर्ख लॉजिक सांगितलं गेलं की याच्या बदल्यामध्ये आम्ही 18,000 दुसरी झाडं लावू, म्हणजे घरातला करता पुरुष मारायचा आणि त्या घरात 10,000 पोरं पाठवतो म्हणून सांगायचं.